घर हे वाटते जुने जुने तू नसताना, अंगण झाले सुने सुने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सोडून मक्का, सोडून मदिना, सोडून काशी आलो. सोडून मक्का, सोडून मदिना, सोडून काशी आलो. मी करुणेचा वार करी, मी जखमे पाशी आलो. मी करुणेचा वार करी, मी जखमे पाशी आलो. खऱ्या अर्थानं मला आठवते त्याप्रमाणे 30, 35, 40, 50 वर्षापासून आपल्या कवितेच्या भडभडत्या जखमा घेऊन नेहमी कवीसमोर येऊन बसणार हे शेगावमधले रसिक मी आपल्याला सर्वांना सलाम करतो. आपले दोन जीवाभावाचे मित्र ज्यांच्या प्रेमाखातर दरवर्षी आपण उपस्थित असतात, आजही आले आहात, असे माझे मित्र आणि या शहराचे यशस्वी उद्योजक विनायकजी भारंबे, आणि ज्याने मैत्रीची व्याख्या बदलून टाकली, ज्याने अक्षरशः मैत्रीचं जनगण मन लिहून टाकलं, असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मित्र, विदर्भाचे, महाराष्ट्राचे लाडके कवी अनंत राऊत, या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित झालेले आहात. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून आपल्या दोन मित्रांचं आपण अभिष्ट चिंतन करावं. आनंद रघुनाथ नावाचा एक शायर म्हणतो की मैफिलीत या इतकी गर्दी तोबा तोबा, की मैफिलीत या इतकी गर्दी तोबा तोबा, इतक्या जखमा इतके दर्दी तोबा तोबा, इतक्या जखमा इतके दर्दी तोबा तोबा. ह्या समस्त रसिकांसमोर मी अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करतो गजानन मते यांना. जोरदार टाळ्यांमध्ये गजानन म्हणून आपण स्वागत करावं. धन्यवाद गोपाल. आपल्या सर्व शेगाववासियांना माझा नमस्कार. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे, महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी अनंत राऊत सर यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सोबतच ज्यांच्या या वास्तूमध्ये हा कविसंमेलनाचा सोहळा या ठिकाणी रंगतो आहे, आणि त्यांचे विशेष आभार पण मला मानायचे आहे. आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि सोबतच त्यांचे आभार याच्यासाठी मानतो आहे की पहिल्यांदा कुठलंही मानधनाचं पाकिट न देता कवींना वाजवत आणणारा माणूस हा या ठिकाणी पाहिलेला आहे, आणि म्हणून त्यांचे विशेष आभार मी या ठिकाणी मानतो. कारण महाराष्ट्रात पहिला माणूस पाहिला मी की ज्याने कवींना वाजवत आणलं. तर अशा विनायकराव यांनासुद्धा मी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आमचे मित्र अरविंद शिंगाळे या ठिकाणी बसलेले आहेत. परतवाड्यावरून आमचे युवा उद्योजक आणि रसिक कवितेचे सुधीर जाने या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. ताईंनी अतिशय सुंदर कविता पुरुषांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सादर केली, आणि हे सादर करताना अनंतरावच्या संदर्भामध्ये त्यांनी काही भाकीत पण केलेलं आहे. त्या भाकिताच्या संदर्भामध्ये मी एक कविता या ठिकाणी ठेवतो आहे. आणि तत्पूर्वी आई, दोघांच्याही आई या ठिकाणी होत्या, ज्यांच्या हिमतीने आणि बळाने आज त्यांनी या महाराष्ट्रभरात आपलं नाव या ठिकाणी कमवलेलं आहे, देशात कमावलेलं आहे. एवढंच नाही तर देशाच्या बाहेर 7 समुद्रापार ज्यांचं नाव, अनंतरावांचं नाव या ठिकाणी गेलेलं आहे, त्या मातेची पुण्य ही आहे. आणि विनायकदादांचं जे काही कर्तृत्व या ठिकाणी तुमच्या रूपानं या ठिकाणी दिसलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांची मातोश्री या ठिकाणी आहे. माय म्हणे बेटा तू लय मोठा होशील, माय म्हणे बेटा तू लय मोठा होशील, त्यासाठी तुला शिकलं पाहिजे. माय म्हणे बेटा तू लय मोठा होशील, त्यासाठी तुला शिकलं पाहिजे, आणि जगाच्या राहाडगळग्यात टिकलं पाहिजे. माय म्हणे बेटा तू लय मोठा होशील, त्यासाठी तुला शिकलं पाहिजे, जगाच्या रहाडगळग्यात टिकलं पाहिजे, अरे कच्चेपणातच थोडं थोडं पिकलं पाहिजे.
माय म्हणे बेटा तू लय मोठा होशील त्यासाठी तुले शिकलं पाहिजे, जगाच्या रहाडगाडग्यात टिकलं पाहिजे, अरे कच्चेपणातच थोडं थोडं पिकलं पाहिजे. असं हातावर हात ठेवून नशीब कधी फुलत नसते आणि अलिबाबाचं दार काही बयाबयाच खुलत नसते. असं हातावर हात ठेवून नशीब कधी फुलत नसते, अलिबाबाचं दार काही बयाबयाच खुलत नसते. त्यासाठी मनगटात असावं लागते जोर, कधी अकलीवर घुटणे, कधी घुटण्यावर अक्कल शिरजोर. अरे काहीतरी भेटासाठी काहीतरी गमवा लागते आणि जमत नसलं तरी थोडं थोडं जमवा लागते. बेटा हे आयुष्य मोठ्या हिकमतीनं कमवा लागते, बेटा हे आयुष्य मोठ्या हिकमतीनं कमवा लागते. हे हिकमत करणारी ही माणसं या ठिकाणी बसलेली आहे. आपण सर्व मी पुनश्च सर्वांना नमस्कार करतो. आणि ताईंनी जे भाकेत अनंतरावांच्या संदर्भामध्ये केलेलं आहे, गोपालनी ज्या पुरुषांच्या कोमल हृदयाबद्दल सांगितलेलं आहे, ती कविता मी या ठिकाणी ठेवत आहे की बायको जर घरी नसली तर माणसाचे काय हाल होतात किंवा त्याच्या मनाची काय घालमेल होते, ती या कवितेमध्ये आहे बघा. की घर हे वाटते जुने जुने तू नसताना, हो घर हे वाटते जुने जुने तू नसताना, अंगण झाले सुने सुने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, हो घर हे वाटते जुने जुने तू नसताना, अंगण झाले सुने सुने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. तू उत्तर आहे बेरजेच्या गणितामधले, तू उत्तर आहे बेरजेच्या गणितामधले, 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 गणितामधले. तू उत्तर आहे बेरजेच्या गणितामधले, तू उत्तर आहे बेरजेच्या गणितामधले. आणि आता केवळ, आता केवळ उने उने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, हो घर हे वाटते जुने जुने तू नसताना, अंगण झाले सुने सुने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. आठवणींनी गजबजलेला उंबरठा, आठवणींनी गजबजलेला उंबरठा, 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 उंबरठा. आठवणींनी गजबजलेला उंबरठा, आठवणींनी गजबजलेला उंबरठा. अन स्वप्नही झाले आज पाहुणे तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. बायको जर घरी असली तर माणसाचा राजेशाही थाट असतो. पानियान, टावेलान, ताटवाळ. तू असते राणी तेव्हा मीही राजा असतो, तू असते राणी तेव्हा मीही राजा असतो, राजा असतो, राजा असतो, राजा असतो. तू असते राणी तेव्हा मीही राजा असतो, तू असते राणी तेव्हा मीही राजा असतो. अन झाडू पोछा, झाडू पोछा, भांडी धुणे तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, हो घर हे वाटते जुने जुने तू नसताना, अंगण झाले सुने सुने तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. माणूस
बायकोसमोर कितीही चुकला तर तो कधी हार मानत नाही. पण तो कुठे मानतो, कधी मानतो आणि कसा मानतो बघा. की तुझ्या पुढे मी चुकलो तरीही झुकलो नाही. तुझ्या पुढे मी चुकलो तरीही झुकलो नाही. झुकलो नाही, झुकलो नाही, झुकलो नाही. तुझ्या पुढे मी चुकलो तरीही झुकलो नाही. तुझ्या पुढे मी चुकलो तरीही झुकलो नाही. अन कबूल करतो सारे गुन्हे. तू नसताना हो घर हे वाटते जुने जुने. तू नसताना अंगण झाले सुने सुने. तू नसताना वाजवा टाळ्या. ते गुंग होऊन गेले बायकोच्या त्या ह्याच्यामध्ये. त्याला समजून नाही राहिलं करावं काय. तर हरकत नाही, बायको ही चीजच तशी आहे, माणसाला पार गुंगवून टाकते. नितीनराव या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातला मोठा हास्यकवी. गजानन म्हणे तू असं कर, ती कविता म्हणे. कोणती? आलं दणक्याचं पाणी. अरे म्हटलं पाणीच तर नाही येऊन राहिलं बाबा, सारं उलटच करून राहिलं. म्हटलं तुम्ही नाही म्हणे, तू जेव्हा म्हणशील तेव्हाच पाणी येईन म्हणे. म्हणून ती कविता मी या ठिकाणी सादर करतो आहे. याच्यामध्ये निसर्ग आहे आणि माणसाची वृत्ती प्रवृत्ती आहे. त्याचा हा म्हणजे माणसाची प्रवृत्ती आणि निसर्ग याची जुळवाजुळव याच्यामध्ये आहे या कवितेमध्ये बघा. आणि काही संदेश आहे स्त्रियांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी. हो आलं दणक्याच पाणी, आलं दणक्याच पाणी, नाही त्याले आराधुरा. हो आलं दणक्याच पाणी, नाही त्याले आराधुरा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. आलं दणक्याच पाणी, आलं दणक्याच पाणी, नाही त्याले आराधुरा. आलं दणक्याच पाणी, नाही त्याले आराधुरा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. भले कोण्या मोसमात, आता पाणी येऊन नाही राहिलं ज्यावेळेस खरा वेळ आहे, आणि जेव्हा पाणी पाहिजे नाही तेव्हा पाणी येईल. हो भले कोण, माणसाचंही तसंच आहे. जेव्हा जे करायचं तेव्हा तो ते करत नाही. आलं भले कोण्या मोसमात आता वायतात वारे. हो भले कोण्या मोसमात आता वायतात वारे. अन काय कोणाचा भरोसा, काय कोणाचा भरोसा, गेले बयकून सारे. काय कोणाचा भरोसा, गेले बयकून सारे. भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा. भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. कुठं चेतलेलं पाणी अन कुठं पेटलेलं पाणी. कुठं चेतलेलं पाणी, कुठं पेटलेलं पाणी. कुठं चेतलेलं पाणी, कुठं पेटलेलं पाणी. अन जीवावर हे कोणाच्या, जीवावर हे कोणाच्या, कसं बेतलं हे पाणी. जीवावर हे कोणाच्या, कसं बेतलं हे पाणी. अन ज्याले लागलं हे पाणी, ज्याले लागलं हे पाणी,
चाले धूपना अंगारा, ज्याले लागल हे पाणी चाले धूपना अंगारा. अशा पाण्या पावसात पुरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. आलं दणक्याच पाणी नाही त्याले आराधुरा. आलं दणक्याच पाणी नाही त्याले आराधुरा. अशा पाण्या पावसात पुरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. आणि शेवटचं कडवं बघा की पीक भरात येताना, पीक भरात येताना आणि पीक घरात येताना, पीक भरात येताना, पीक घरात येताना, पीक भरात येताना, पीक घरात येताना पाणी येते अवकानी. पीक भरात येताना, पीक घरात येताना पाणी येते अवकानी. आणि सजवलेल्या सपनाची, सजवलेल्या सपनाची होऊन जाते धूयधानी. सजवलेल्या सपनाची होऊन जाते धूयधानी. थय थयाट इजेचा, थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा. थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा. अशा पाण्या पावसात पुरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. नाही त्याले आराधुरा. नको मारू येर झारा. नाही त्याले आराधुरा. खूप खूप धन्यवाद गजूभाऊ. आबे शेख असं म्हणतात की तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो. तो ऊस जाळतो, तो कापूस जाळतो. प्रत्येक पीक माझे पाऊस जाळतो. प्रत्येक पीक माझे पाऊस जाळतो. त्यामुळे पाऊस कसा कसा आणि कुठे कुठे येतो आणि त्याचं काय काय तो करून जातो याचं सुंदर वर्णन अतिशय गोड गळ्याचा हा कवी आपल्या कवितेतून करतो.